स्किन केअर सुरू करायचं म्हणलं तर आपल्याला वाटतं की आपल्याला क्लेन्झर, टोनर, सीरम, फेस ऑइल, एसेन्स, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, आय मास्क सगळंच काही पाहिजे आणि मग आपल्या शॉपिंग कार्टमध्ये 10-12 प्रोडक्ट्स जमा होतात. पण खरंच एवढे प्रोडक्ट्सची गरज असते का? अजिबात नाही. आज मी तुम्हाला फक्त 3 प्रोडक्ट्स वापरून बिगिनर स्किन केअर रुटीन कसं तयार करायचं हे सांगणार आहे. ह्या रुटीनसाठी तुम्हाला साधारण 1500 रुपयाच्या आत खर्च येईल. तर चला तर मग बघूया. नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे द बेअर बॉन्ड मध्ये. जर तुम्हाला स्किन केअर, हेअर केअर, मेकअप बद्दल ऑनेस्ट आणि प्रॅक्टिकल माहिती पाहिजे असेल, तेही मराठी, तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलेले आहात. तर चला तर मग सुरुवात करूया. तर स्किन केअर सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला का 10 प्रोडक्ट्सची गरज नाहीये ऍज अ बिगिनर. तर आजकाल सोशल मीडियावर 10 ते 12 प्रोडक्ट्स वापरून स्किन केअर रुटीन्स दाखवतात आणि त्यामुळे साहजिक आहे की कोणत्याही बिगिनरला वाटेल की हे सगळे प्रोडक्ट्स वापरलं तरच माझी स्किन चांगली होईल. पण खरं सांगायचं तर म्हणजे मी आधीही सांगितलंय आणि आताही सांगते की स्किन केअर म्हणजे खूप सारे प्रोडक्ट्स किंवा खूप वेगळे प्रोडक्ट्स नाही, तर कायम योग्य प्रोडक्ट. आणि सुरुवातीला जितकं सोपं तुमचं रुटीन असेल तितकं सोपं तुमच्या स्किनला जाईल नवीन प्रोडक्ट्स समजून घेण्यासाठी. कारण तुम्ही जर ते सगळे इन्फ्लुएन्सरचे रुटीन्स बघून एका वेळेला 7-8 प्रोडक्ट्स एकाच वेळेला वापरले आणि समजा रिॲक्शन आली तर तुमच्या स्किनलाही समजणार नाही आणि तुम्हालाही समजणार नाही की कोणत्या प्रोडक्टमुळे नक्की ती रिॲक्शन आली आहे. आणि म्हणून मी जे आज रुटीन सांगणार आहे ते एकदम बिगिनर स्किन केअर रुटीन आहे, बिगिनर फ्रेंडली आहे. तर आपली सर्वात पहिली स्टेप आहे एक क्लेन्झर. दिवसभर चेहऱ्यावर आपले धूळ, घाम, तेल हे जमा होतं आणि फक्त पाणी हे पूर्णपणे काढू शकत नाही, म्हणून आपल्याला एखादाच क्लेन्झर लागतो आणि हा एक जेंटल क्लेन्झर आहे जेणेकरून स्किनला जास्त काही हार्म नाही होणार किंवा स्किन जास्त आपली रॅश नाही वाटणार. म्हणून क्लेन्झर आवश्यक आहे आणि तोही जेंटल क्लेन्झरमुळे आपल्या स्किनवर जास्त हार्शनेस जाणवून येत नाही आणि ती नॅचरल फॉर्म जपून ठेवते. तर आज मी जो क्लेन्झर वापरत आहे तो आहे सेटाफिलचा जेंटल स्किन क्लेन्झर. मी हा क्लेन्झर वापरत आहे कारण का तो जेंटल आहे आणि त्वचेवर जास्त म्हणजे त्वचा आपली ड्राय वाटत नाही आणि हा बिगिनरसाठी खूप चांगला आहे. याचं अशी जेल कन्सिस्टन्सी आहे आणि एखाद्या बिगिनरसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. जरी तुमची स्किन खूप ऑइली असेल तरी हा चालेल, ड्राय स्किन असेल तरी चालेल, कॉम्बिनेशन असेल तरीही हे वापरायला काही एक हरकत नाही. दिवसातनं 2 वेळा हा क्लेन्झर वापरला पाहिजे, एकदा सकाळी आणि एकदा रात्री. भोळ्यांच्या मध्ये पण क्लीन करायला विसरत जाऊ नका, खाली, कारण का ह्या काही जागा आहेत ज्या काय आपण विसरतो. आपला मेकअपही असतो केसांच्या इथे, तिथं मेकअप जाऊन बसतो, त्याच्यामुळे तोही छानपणे क्लीन करून घ्या. आता 1 मिनिट हा चांगला असा मसाज केल्यानंतर क्लेन्झर आपण धुवून घेऊया. चेहरा धुताना नेहमी लक्षात ठेवा की कोमट किंवा थंड पाण्यानं चेहरा धुतलेला हा कधीही चांगला, गरम पाण्यानं चेहरा कधीही धुवू नका. आणि चेहरा पुसताना असं डॅब मेथड मध्ये पुसा, असं ओढू नका, त्यामुळे स्किन ताणली जाते. दुसरी स्टेप आहे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझिंग ही अशी एक स्टेप आहे की जिथे बरेच जण चुकतात. ऑइली स्किन असणारे अनेक जण म्हणतात की अरे माझी स्किन तर आधीच ऑइली आहे तर मग मॉइश्चरायझरची काय गरज आहे. पण प्रत्येक स्किनला हायड्रेशन लागतं, फरक फक्त टेक्स्चरचा असतो. ऑइली स्किन असेल तर लाईट वेट किंवा लोशनवालं कन्सिस्टन्सीवालं मॉइश्चरायझर घ्या. ड्राय स्किन असेल तर असं हे क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर घ्या. ह्या रुटीनसाठी मी वापरलं आहे हे डॉट अँड कीचं सेरामाइड्स आणि हायलरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. हे खूप लाईट वेट आहे आणि फास्ट ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये आणि बिगिनरसाठी ही खूप इझी आहे हे वापरायला. प्रत्येक प्रॉडक्ट असं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल छानसं असं तोपर्यंत मसाज करा. मानेलाही मसाज करायला विसरू नका. जे प्रॉडक्ट्स तुम्ही स्किनवर वापरता ते मानेवरही वापरा. तुम्हाला इथे टिप्स सांगायची म्हणजे तर मॉइश्चरायझर फक्त थंडीत वगैरे असं काही नसतं वापरायचं. मॉइश्चरायझर हे वर्षभर वापरलं पाहिजे सगळ्या स्किन टाईप्स. आपला पुढचा प्रॉडक्ट आहे सनस्क्रीन आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रॉडक्ट आहे. जर तुम्ही सनस्क्रीनच लावलं नाही तर तुमचं अख्खं स्किन केअर रुटीन अपूर्ण आहे हे लक्षात ठेवा. इथे मी वापरत आहे प्लमचं राईस वॉटर आणि नायसिनामाइड हायब्रिड सनस्क्रीन.
मी सगळ्या प्रॉडक्टचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन, त्यामुळे चेक करायला विसरू नका. मला या सनस्क्रीनचं टेक्स्चर खूप आवडतं आणि मुळात म्हणजे हे सनस्क्रीन कोणताही व्हाईट कास्ट सोडत नाही चेहऱ्यावर. रोजच्या वापरण्यासाठी एकदम कम्फर्टेबल आहे हे. पण सनस्क्रीन निवडताना एक लक्षात ठेवा की जे सनस्क्रीन तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसाच सनस्क्रीन निवडा. आणि निवडताना लक्षात ठेवा की ते सनस्क्रीन SPF 50 नक्की असेल. लोकांना प्रश्न पडतो की सनस्क्रीन किती लावलं पाहिजे. कोणी सांगतं 1 बोट, कोणी सांगतं 2 बोट, कोणी सांगतं 1 चमचा. तर एवढं हे सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याला लावलं पाहिजे आणि अजून एखादा बोट तुमच्या मानेला, कानावर हे लावलं पाहिजे. तर हे मेजरमेंट कायम लक्षात ठेवा. एवढं सनस्क्रीन तुम्हाला रोज लावलं पाहिजे. तर आता जे मी तुम्हाला प्रोडक्ट सांगितले तर त्याचं साधारण आपण बजेट किती होतंय बघूया. तर जे मी क्लेन्झर तुम्हाला सांगितलं त्याची प्राइस आहे 399. MRP आहे 399. पण तुम्हाला नायका, ॲमेझॉनवर डेफिनेटली डिस्काउंटवर मिळून जाईल. मॉइश्चरायझर जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते आहे 395 रुपीजचं. परत तुम्हाला सगळीकडे डिस्काउंट्सवर मिळून जाईल. आणि हे जे सनस्क्रीन आहे ते आहे 399 रुपीजचं. साधारण हे जे पूर्ण स्किन केअर रुटीन जे मी दाखवलं तुम्हाला हे तुम्हाला 1200 रुपयापर्यंत येऊन जाईल. त्याच्यापेक्षा कमीही येऊन जाईल, कारण का मी जे आता किमती सांगितल्या ह्या सगळ्या MRPच्या आहेत. पण नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा या सगळ्या वेबसाईट्सवर सेल कायम चालू असतात, त्याच्यामुळे हे आणखीन स्वस्तात होऊन जाईल. तर असा हा आपला स्किन केअर आता झालेला आहे. पुढे सांगायचं असं की ॲज अ बिगिनर काही कॉमन मिस्टेक्स असतात ज्या तुम्ही करू शकता, त्या फक्त मला हायलाईट करायच्या आहेत. पहिली अशी आहे की एखादा व्हायरल प्रॉडक्ट बघून लगेच त्याला खरेदी करू नका, कारण का तो तुम्हाला सूट होईल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे. कोणताही इन्फ्लुएन्सर सांगतोय म्हणून ते घेणं हे अजिबात बरोबर नाही आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक आठवड्याला रुटीन बदलू नका. एक रुटीन फॉलो करत असाल आणि ते तुमच्या स्किनला सेट झालं असेल तर ते कंटिन्यू ठेवा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका. तुम्ही घराच्या बाहेर जात असाल, घराच्या आतमध्ये असाल तरी सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट जी मी कायम सांगते की कोणताही प्रोडक्ट एखाद्या इन्फ्लुएन्सरला सूट झाला म्हणजे तुम्हालाच होईल असं नाही. ज्याच्याकडून मला हे सांगायचं की हे 3 प्रॉडक्ट्स जे मी सांगितले हे मला सूट होतात, माझ्या स्किनला सूट होतात, ह्याचा अर्थ अजिबात नाही की हे 3 प्रॉडक्ट्स तुमच्याही स्किनला सूट होतील. प्रत्येकाची स्किन वेगळी असते, स्किन टाईप वेगळी असते, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथलं वातावरण वेगळं असतं. तर ह्या सगळ्या कॅटेगरीमधनं ते प्रॉडक्ट्स तुमच्या स्किनला सूट होतात का नाहीत हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तर सगळे प्रोडक्ट्स घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मी जे हे प्रोडक्ट्स दाखवलेले आहेत ते माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे दाखवलेले आहेत आणि त्यामुळे माझ्या स्किनला सूट झाले म्हणून मी ते तुम्हाला रेकमेंड करत आहे. स्किन केअर प्रत्येकासाठी सारखं नसतं, त्यामुळे नवीन प्रोडक्ट्स घेताना तुमची स्किन टाईप आणि गरज ते बघून घ्या आणि शक्य असेल तर पॅच टेस्ट करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण फक्त 3 प्रोडक्ट्स घेऊन एक बिगिनर फ्रेंडली स्किन केअर रुटीन तयार केलेलं आहे. मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचं बजेट काय आहे, त्याप्रमाणेही मी तुम्हाला स्किन केअर एखादं रिकमेंड करू शकते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका द बेअर बॉन्डला. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मी वापरलाय, मी टेस्ट केलंय, आता निर्णय तुमचा.